भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क किती वर्ष पूर्ण झाल्यावर प्राप्त होतो? तर 18 वर्ष. लोकसभेत महाराष्ट्रातून किती सदस्य निवडले जातात? तर 48 सदस्य निवडले जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 19 सदस्य निवडले जातात. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे नाव काय आहे? तर केंद्रीय कायदेमंडळाचे नाव आहे संसद. पुढचा प्रश्न आहे, घटक राज्याच्या घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर तो असतो राज्यपाल. पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी, भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात किंवा कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती असतात. समोरचा प्रश्न आहे, भारतात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न पाहूया आपण, राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश हे त्यांना शपथ देतात. प्रधानमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर प्रधानमंत्री आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतीकडे देतात. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर ते करतात उपराष्ट्रपतीकडे. घटक राज्याच्या आणीबाणीला काय म्हणतात? तर घटक राज्याच्या आणीबाणीला राष्ट्रपतीला राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणतात. राज्यसभा सदस्याचा सामान्य कार्यकाल किती वर्ष असतो? तर तो असतो 6 वर्षाचा. अशा पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला